आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वतःला समजून घ्या. येस, दुसरे काय बोलतात, दुसरे आपल्याबद्दल काय पाहतात, म्हणजे आपल्यामध्ये काय पाहतात आणि त्याबद्दल काय मत व्यक्त करतात अजून दुसऱ्याकडे, हे पाहणं सोडून द्या आणि त्याऐवजी स्वतःला जाणून घ्या. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःमध्ये काय आहे हे जाणणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला यावर चिंतन करायचं आहे की आपल्याला स्वतःला आपण समजून घ्यायचं. आपण दुसऱ्यांना समजून घेतो, दुसऱ्यांबद्दल मतं व्यक्त करतो आणि दुसरे आपल्याबद्दल काय व्यक्त होत आहेत, दुसरे आपल्याबद्दल काय म्हणत आहेत यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करत असतो. आणि त्यामुळे काय होतं तर आपली जी ऊर्जा आहे ती त्या गोष्टीसाठी वाया जाते. म्हणजे तो विचार करण्यामध्ये एकतर दुसरे आपल्याबद्दल काय बोलतात, हे असं का बोलतात, हे यांना आपल्याबद्दल असं का वाटतं, हे जाणून घेण्यामध्ये किंवा ह्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतो आणि यामध्ये आपली ऊर्जा वाया जाते. तीच ऊर्जा आपण त्याला जर दुर्लक्ष केलं, त्या गोष्टीला जर आपण दुर्लक्षित केलं तर ती ऊर्जा आपली वाचणार आहे आणि ती ऊर्जा आपल्याला दुसरीकडे आपल्याला कामी येईल. म्हणजेच काय तर ती आपल्यावरती काम करायला कामी येईल. तुम्ही स्वतःला समजून घ्या, तुम्ही स्वतःला अंडरस्टँड करता आहेत, स्वतःवरती विश्वास आहे ना, बस. दुसरे आपल्याबद्दल काय म्हणतायत, दुसरे आपल्याबद्दल काय मत व्यक्त करतायत, दुसऱ्यांना आपल्याबद्दल काय माहिती आहे हे जाणण्यापेक्षा किंवा याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की आपल्या स्वतःवरती लक्ष केंद्रित करा, स्वतःवरती विश्वास ठेवा, पुढे जात जा. पाय मागे खेचणारे इकडे भरपूर सापडतील तुम्हाला, पण तुम्हाला तुमच्या पाठीवर थाप देऊन पुढे चल, पुढे जा असं म्हणणारे तुम्हाला फार हातावर म्हणजे बोलतो ना बोटावर मोजण्या इतपतही सापडणार नाहीत. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः तुम्ही जे काही करताय त्याच्यावरती कॉन्फिडंट राहून पुढे पुढे जात जा. त्यामुळे याच्यावर तुम्हाला चिंतन करायचं आहे की आपण आपल्याला स्वतःला समजून घेतो आहे का, आणि जर आपण आपल्या स्वतःला समजून घेतो आहोत तर आपल्याला दुसरे आपल्याबद्दल काय बोलतायत, काय नाही, काय मत व्यक्त करतायत हे आपल्याला काही गरज नाही आहे. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.